कसं आहे बघू. हा जर पाहिला आपण हरभरा, हा किडलेला हरभरा आपल्याला आढळून येतो खराब क्वालिटीचा. आणि वाहतूकदाराचं याच्यामध्ये खडे पण आहेत. वाहतूकदाराचं म्हणणं आहे का हा आमचा नाही. आम्हाला सॅम्पलिंग घ्यायचं ना, आम्हाला सॅम्पलिंग घ्यायचंय, गडबड अजिबात करू नका. 5 मिनिटं आम्हाला भरण्यात काय मिलमध्ये भेटतंय जनावरांना. तुम्ही आणता काय याच्यामध्ये दोष काय? हातात काढा. डाळ फूट जूट थोडी बुरशी आलेली आहे, कचरा आहे, कणी आहे. बुरशी आली म्हणताय काय? कचरा दिसतोय. पिखडे खडेत हे ब्लॅक कलरची बुरशी पण आहे. बुरशी आली. ठीक आहे, काय बुरशी आली. किडे काय किडे बा सोंडकिडे असते. इथं किडा आहे. हे बघा हा किडा. एक मिनिट. आता या गाडीमध्ये एक पिशवी सोयाबीनची काय मिळून आलेली आहे आणि ती खराब आहे म्हणताय ना? खराब नाही. काय झालं? वास घ्या त्याचा. हे बघा काहीतरी मेले वाटतं. वाचलंय का? किडे झाले त्याच्यामध्ये. तांदळातले किडे बघाय पण ते मग किडे खडे तांदळ पुढे पुरवठा धोंगडे साहेब, तुमचं पद काय? विस्तार अधिकारी काय पंचायत समितीला? पंचायत समितीला कोणता विभाग? शिक्षण विभाग. इन्चार्ज हो इन्चार्ज. यापूर्वी असं कधी तालुक्यात झालं होतं का असा पोषण आहारामध्ये? नाही. पोषण आहार वाटप यंत्रणा आणि पोषण आहार शाळेत प्राप्त करून घेणे. मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सक्त अशा सूचना दिलेल्या आहेत की निकृष्ट दर्जाचा खराब माल, एक्सपायर झालेला असा कुठलाही माल आपण शाळेत उतरून घेणार नाही. जर खराब माल असेल तर तात्काळ सूचना देऊन तात्काळ ते माल रिटर्न करण्यात यावं. जर शंका असेल तर त्याचं तिथं काय असेल ती तपासणीला पाठवून देणार. पण खराब तपासण्या होतील त्या होतील, पण आता डोळ्या काय झालंय सर? आपण तुम्ही असं म्हणते काय मरतीन पोर आहे. घेऊन बघा ना सर. आपण शाळेत माल स्वीकारत नाही. असं खराब माल आपण शाळेत स्वीकारत नाही. शिजून द्यायचं का अधिकार ना? कॅमेरामध्ये दाखव. हो राहायचं साहेब. शिजून द्यायचं का अधिकार नाही सगळं? शिजून खाणार का सर तुम्ही? नाही. मग तुम्ही लहान पोरं असं नाही करते तर मग तुम्ही लहान पोरं असेल खराब माल आपण स्वीकारत नाही साहेब. म्हणजे काय सर? नाही स्वीकारत नाही तर कुठं गाडीत कसं काय आलं सर? कारवाई होईल. कोणत्या शाळेने माल नाकारला? सॅम्पल येतील तेव्हा येतील. आतापर्यंत कुठल्या शाळेने माल नाकारला? अद्याप तर कोणत्या शाळेची तक्रार मग माझ्यापर्यंत हा जो नाही. माल आहे हा पुरवठ्याच्या गाडीमध्ये आलेला माल आहे. पुरवठ्याच्या गाडीत जर हा माल आहे तर तो कशासाठी आलेला होता? वेगळी आहे आणि शाळेत पुरवठा यंत्रणा सर वेगळी असेल. आलात आम्ही घेत नाही. मला एक म्हणायचंय, हा जो माल आहे ठीक आहे, त्यांच्याशी दबाव नका आणू. व्यवस्थित म्हणजे काय घेतले गाडीत ते? खराब माल आपण नाही घेणार. गाडीत माल सापडलाय. गाडीत माल सापडलाय. गाडीत खराब माल आपण स्वीकारत नाही. काय तो म्हणणे? हा तो काय म्हणणे? खराब माल नाही. काय म्हणणे तुझं? खराब मालाचं आपण वितरण करत नाही. म्हणजे काय? गाडीमधून जो सॅम्पल घेतला आता खरं बोल ना बाबा. काय? आपण गाडी लोडिंग कधी करतो? सगळ्या व्यवस्थित बघूनच लोडिंग हा करतो. माल तुझा आहे का? हा माल तुझा आहे का? मग कशाला मध्ये बोलतो? अधिकारी बोलत होते ना. तुमच्या गाडीतलं आहे का नाही? गाडीत काय आलाय कुठून इथं? मी आता ज्या वेळेस आपण पुढं जो इकडनं गाडीत माग माल आहे लोड केलेला तो काढलेला आहे आणि ते सॅम्पलला दिलेला. आता कुठून आला? तुम्हाला काय म्हणायचं? सर तुम्ही जबाबदार माझा माल नाही आपण आहे. माल फुटवाले, तुम्ही खराब जबाबदार माल अधिकारी. स्वीकारत नाहीत आपण. हा ऑन कॅमेरा चालू आहे. आला तुझ्या गाडीतून माल खाली. माझं याबद्दल हा माल तुझ्या गाडीतून तो वितरण आला. दिलेला नाहीये आपण आणि तुम्हाला हा माल आता तुझ्या गाडीतून साहेब असं पडणार नाही आम्हाला. काल सकाळपासून गाडी इथं उभी आहे. हा माल माझा नाहीये. ऐका सर्वांनी जबाबदारी ऐका. ऐका, हे जर कुठलाही खराब माल शाळा स्वीकारत. पुरवठादार कोण आहे ते विचार. त्रिमूर्ती एजन्सी मार्फत पुरवठा होतो. तो शाळेत येतो. शाळेत आपण पूर्ण तपासूनच घेतोय. कुठली आहे ती? हे यांच्या मार्फत येतो. अहो आपलं टेंडर कोणाला दिले? टेंडर वरून होतं ते, आपल्या तालुक्यातून नाही होत. कुठं होतं माहिती आहे टेंडर? त्रिमूर्ती एजन्सी.
हे वाहतूकदार आहेत ना. तुम्ही गाडी लोड केली का नाही? टेंडर कोणाला अवघड आहे. चूक आहे ना मग तुमची ती. यांची चूक आमचे जे काय पालक आहेत किंवा जे ग्रामस्थ आहेत आपल्या मुलांना त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने डबे देण्या इतके निश्चित समर्थ आहे. हे खराब मटेरियल शासनामार्फत जर पुरवलं जाऊन त्या ठिकाणी मुलांच्या आरोग्याचा जर आजच्या या दिवशी उपस्थितांच्या वतीने प्रशासनाला आमची एक विनंती आहे की अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा माल शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवून तो शिजून खाऊ घालण्यापेक्षा स्लो पॉयझन सारखा तो शालेय पोषण आहार ही जी योजना आहे ती आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आजपासून त्या ठिकाणी बंद करतोय. आम्ही आमच्या प्राथमिक शाळेमध्ये दुपारची जी मध्यान्ह भोजन योजना आहे ती त्या ठिकाणी बंद करतोय. आम्ही आमचे ग्रामस्थ जरी काही कुटुंबांची परिस्थिती नसेल तर आम्ही आमच्या योगदानातून त्या कुटुंबांना त्या प्रकारचं त्या ठिकाणी पुरवठा करू. परंतु आजपासून काळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये पोषण आहार योजना ही राबवली जाणार नाही. कारण आम्हाला दुपारच्या फुकटच्या भोजनापेक्षा त्या मुलांचं जे आरोग्य आहे ते खूप महत्त्वाचं आहे. काय होतंय फक्त योजना ज्या दाखवायच्या त्या स्वार्थापोटी दाखवल्या जातात की काय, त्याच्यातून मलई गोळा करण्यासाठी या योजना आणल्या जातात की काय, हा प्रश्न इथं हे सगळं मटेरियल पाहिल्यावर त्या ठिकाणी उपस्थित होतोय. कुठल्याही प्रकारच्या ज्या शासकीय योजना आहेत भोजनाच्या बाबतीतल्या अशा प्रकारच्या निकृष्ट मालाचा पुरवठा करण्यापेक्षा त्या योजना बंद केल्या शासनाने तर बरं होईल. नियंत्रण नाही पूर्ण याच्यावर कोणत्या नाही काळवाडी गावने जे पाऊल उचलले ना हे एकदम योग्य आहे. हे जागृत सगळी लोक आहे, जागृत तरुण आहे. असं सगळ्यांनी तालुक्याने पण खरं तर केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. कारण हा शालेय पोषण आहार सगळ्या महाराष्ट्रात जात असेल ह्याच एजन्सीच्या माध्यमातून. पंचायत समिती सदस्य आहे. आम्ही सांगितलं पहिले 2 महिन्यापूर्वीच आम्ही ठराव केलेला आहे का ह्या निकृष्ट दर्जाचा माल स्वीकारू नये. आणि समितीचा हो आम्ही ठराव केलेला आहे ना, ठराव आहे माझ्याकडं. हां, ही एक यंत्रणा त्यांना जर सांगून त्यांनी ऐकलं नसेल तर ही त्यांची चूक आहे. परंतु आपला पंचायत समितीचा ठराव 25 जून रोजीच आपण केलेला आहे. त्यावेळी काय झालं होतं, आढळून काय आलं होतं, काय त्यावेळेस काहीतरी मला वाटतं सावरगावला या ठिकाणी काहीतरी एक प्रॉब्लेम झाला होता. उपसभापती अमित भाऊ ढोलिंगकडे ती तक्रार गेल्यानंतर त्यांनी 25 तारखेच्या मिटिंगमध्ये तो पोषण आहाराच्या काही बॅग्स आणल्या, त्या सभेसमोर मांडल्या आणि संपूर्ण सभेने एकमुखाने आहार बंद करण्यात यावा असा त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे, ठराव केलेला आहे. तो लेखी ठराव आहे. काय होतं त्या बॅग मध्ये नक्की काय आढळलं? हळदी पावडर, मिरची वगैरे हे निकृष्ट दर्जाचे आढळून आले होते. निकृष्ट दर्जाचं होतं तुमचं ना, आता एवढं मला आठवत नाही. ठराव काय केला? हा आहार बंद करण्यात यावा. काल नाही सांगता यायचं. काल सुद्धा पुन्हा ही गाडी अडवल्यानंतर मी प्रश्न उपस्थित केला. उत्तर ते एकच आहे, खराब जरी माल आला तर ना कर्मचारी तक्रार करत नाही ना अधिकारी तक्रार करत नाही. कारण त्यांचे जे हात आहेत ते दगडाखाली दबलेले आहेत. त्यांनी जर तक्रार केली तर त्यांचं निलंबन होतंय.